ओम श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्की दाबा। याने तुम्हाला सर्वात अगोदर आपले व्हिडिओज मिळतील। स्वामी भक्तांनो, आज स्वामी तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करणार आहेत, त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि हा संदेश मोजून 20 मिनिटे नक्की ऐका, तुम्हाला अनुभव येईल। स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, अरे कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते, ती घडणाऱ्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं। आणि एवढ्या डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचा आहे, बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचं आहे। तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्या हातात आहे, आणि तुझा आमच्यावर विश्वास असेल आणि तो अभंग ठेव, आणि मग तू जिंकलास आणि तू जिंकणार आहेस। म्हणून स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामी सांगतात, जीवनात जर नशीब तुम्हाला काहीतरी चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीनेच होत असते, आणि जर नशीब तुम्हाला खूप काहीतरी अप्रतिम देणार असेल ना, तर त्याची सुरुवात ही अशक्य गोष्टीने होत असते। एवढंच मात्र तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून कधीही जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धीने चला, लोकांच्या विचारावर चालू नका। योग्य आणि अयोग्य ठरवायची ताकद स्वतःमध्ये असावी लागते। म्हणूनच म्हणतात ना, जो दुसऱ्यावरही विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला, असंच होत असतं। म्हणून दुसऱ्यावरही आणि कधी अवलंबून राहू नका, आणि दुसऱ्यावर अवलंबून राहणारी माणसं कधी जीवनात प्रगतीही करत नाही। म्हणून आयुष्याचा काही भरोसा नाही। जो तुमच्याशी हसतोय, तुम्हाला आनंदी करतोय, तर तुम्हाला कधीही सोडून जाईल माहिती नाही। म्हणून कोणावर नाराज होऊ नका। कोणास ठाऊक कोणाची सोबत किती काळ टिकेल आणि कुठपर्यंत टिकेल। म्हणून पूर्णपणे कोणावर अवलंबून राहू नका, जास्त विचार करत बसू नका, त्याने मानसिक आजार होतो, आणि उलट ते वाट्याला येईल ना, त्याच्याशी 2 हात करायची तयारी मात्र ठेवा। आणि देव सुद्धा तुमची परीक्षा घेईल, पण सुख आणि समाधान नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल। आणि म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व कायम जिवंत राहत असतं, आणि शेवटपर्यंत ते जिवंत राहणार आहे। म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका। तुम्ही जिंकण्यासाठी जन्माला आलात, वाईट दिवसांना जिंकू देऊ नका। एवढं मात्र निश्चित, आणि योग्य वेळी तुला योग्य गोष्ट मी देईलच, पण प्रत्येक वेळी जर इकडे येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत घेऊन येशील तर पदरी फक्त निराशाच पडेल, आणि हे मात्र लक्षात ठेव। म्हणून स्वामी भक्तांनो, आपण कधीही स्वामींच्या दरबारात पाया पडायला जाताना कधी स्वामींना धन्यवाद म्हटले पाहिजे, आणि आम्हाला जे काही दिलं त्याबद्दल तुमचे आभार असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे। आणि कधीही प्रत्येक वेळेस तुम्ही अपेक्षेचं ओझं घेऊन तुमच्यावर जाऊ नका, आणि कधी फक्त एक वेळेस स्वामींना भेटण्यासाठी पण आपण दरबारात गेलं पाहिजे। स्वामी सांगतात, आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं, हे मात्र निश्चित आहे। म्हणून मरणाऱ्याला रडणारे 1000 मिळतील, पण जो जिवंत आहे त्याला समजावणारं एकही सापडणार नाही, आणि एकही आयुष्यात मिळणारही नाही। म्हणून स्वामी सांगतात, तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस। कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही, म्हणून भिवू नकोस। मी तुझ्या पाठीशी कायम असाच उभा राहणार आहे, आणि मी राहील सुद्धा, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव। म्हणून स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा की जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील ना, तेव्हा ते एक नातं फक्त तुमच्या दिशेने उभं राहील, आणि तुमच्या सोबत ते उभं असेल। म्हणून आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थितीच असते जी काहीतरी करायला आपल्याला भाग पाडत असते, आणि ते आपण करायलाच हवे। म्हणून स्मरण करता समोर उभा राहतात ते आपले स्वामी समर्थ महाराज, आणि म्हणून आपण स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण त्यांना साक्षात नमस्कार सुद्धा केला पाहिजे, आणि दररोज स्वामींना नमस्कार करूनच आपण घराबाहेर पडलं पाहिजे। इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केलात तर सुख तुमच्या घरी नक्कीच पाणी भरेल, याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिला तर मग तुमच्या दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी नक्कीच काढणार आहे, आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे, कारण ते घडतं सुद्धा असतं, कारण त्यामागे कारणं असतात, आणि आपल्या कर्माचं म्हणून आपण जसे वागतो ना तसेच आपल्या वाट्याला येणार आहे। म्हणून तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे, कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही।
त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि त्याचा उपयोग करून घेतलात तर तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही. म्हणून दया, क्षमा व शांती या वृत्ती जेथे आहेत तिथे देवाची वस्ती असून अशा घरी देव धावत जाऊन वास्तव्य करत असतो. म्हणून कीर्तन करणाऱ्यांकडे देव धावत जातो आणि देवाचे फक्त नाव घेतले तरी त्याची पूजा मात्र होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही देवाचे नाव घेत चला आणि देवाचे नामस्मरण करत चला. नक्कीच तुम्हाला देव सर्व काही देणार आहे आणि हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपली बाग सजवताना दुसऱ्याची फुले विस्कटणार नाहीत ना, याची सुद्धा आपण काळजी नक्कीच तुम्ही घेतली पाहिजे. आणि सहज मिळून जाईल इतकं सोपं काही कधीच नसतं. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते नक्की भेटतं, पण त्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे आणि ते आपणच बनवू शकतो. म्हणून प्रेमात हरलात म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कदाचित देवाने त्यापेक्षाही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहून ठेवली असेल आणि ते तुमच्यासाठी तयार असेल. म्हणून इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कोणीही गृहीत धरेल एवढे कधी स्वस्तही होऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळणार आहे, फक्त स्वामींवरचा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. म्हणून समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीची मोजदाद नव्हे तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. आणि जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तोच खरा समृद्ध आहे आणि तोच खरा व्यक्ती जीवनामध्ये काहीतरी करू शकतो. म्हणून जी गोष्ट स्वतःच्या मनात आहे ना ती गोष्ट बोलण्याची स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि जी गोष्ट दुसऱ्यांच्या मनात आहे ना ती गोष्ट समजून घेण्याची स्वतःमध्ये क्षमता मात्र तुम्ही ठेवा. म्हणून मोठमोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या भावना समजून घेता आल्या पाहिजेत. आणि आरशाची किंमत भले हिऱ्यापेक्षा कमी असेल पण लाखभर हिऱ्यांचे घातलेले दागिने पाहायचे असतील ना तर 50 रुपयांचा आरसाच तुम्हाला नक्कीच दाखवत असतो. म्हणून कधीही कोणाची किंमत ठरवू नका. आज जो व्यक्ती खाली पडलेला आहे त्याला उचलायला शिका, त्याच्यावर हसू नका, हे मात्र निश्चित. नाहीतर तुमच्यावरही पुढे हसण्याची वेळ येईल, हे मात्र खरं आहे. म्हणून हाव सोडली की मोह तुमचा संपून जाईल आणि मोह संपला की नक्कीच तुमच्याकडे सुख मात्र येईल आणि सगळं दुःख तुमचं संपूर्ण स्वामी तुमच्या पदरात सुख देतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून हे नाते तुम्ही जपलेच पाहिजे. आणि लोकांशी बोलताना शब्द हे काळजीपूर्वक वापरायला हवेत, कारण आपण बोललेल्या शब्दांचा त्यांच्यावर चांगला आणि वाईट हा दोन्हीही परिणाम होणार असतो आणि तो परिणाम होतच असतो. म्हणून तुम्ही कितीही पुस्तके वाचलेत ना, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही जोपर्यंत तुम्ही त्यांच्या जीवनात अवलंब करत नाही. आणि त्याचा जीवनात तुम्ही जेव्हा अवलंब कराल तेव्हाच तुम्ही त्यातून काहीतरी शिकलात आणि तुमच्या जीवनात त्याचा उपयोग होत आहे असं आपण समजू शकतो. म्हणून देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी आपण नक्कीच जगावं. आणि तुमच्या आयुष्यात जे केले नाही त्याबद्दल पश्चाताप झाला तरी चालेल, पण तुम्ही जे करता त्याविषयी पश्चाताप करावा लागू नये हे फार महत्त्वाचं आहे. आणि दुःखाचे मूळ कारण हे आसक्ती आहे. तुम्ही कोणाशी तरी खूपच जोडले गेले असता, त्यामुळे तुम्हाला खूप दुःख अधिक होत असते. आणि प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो. ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुमच्या मनाला नक्की शांतता मिळेल आणि तुम्ही नक्कीच खुश होऊन जाल. म्हणून आयुष्य सोपे नसते. चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाट्याला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येत असते. अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही. ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते हे कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे मात्र महत्त्वाचे आहे. आणि तेच नाहीसे करण्यासाठी आपण प्रयत्न हे मनापासून केले पाहिजे. म्हणून तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्म जबाबदार आहेत आणि एक दिवस तुमच्या नक्की ते लक्ष देणार आहे आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागणार आहेत. यासाठी आपल्याला कुठे जायची गरज नाहीये. ती सर्व फळं आपल्याला स्वामी इथेच भोगू देणार आहेत. म्हणून तुम्ही कधीच कोणाचं टेन्शन घेऊ नका आणि कोणाला वाईट साईड बोलू नका. मित्रांनो, प्रत्येकाचं जीवन वेगळं असतं आणि प्रत्येकाचं जीवन तुम्ही ठरवू शकत नाही आणि त्यांच्याविषयी तुम्ही काही बोलूही शकत नाही. हा अधिकार तुम्हाला नाही देवाने दिलेला आहे आणि सर्व काही त्यांना दिलेलं आहे. फक्त देवच ते करू शकतात आणि ते त्यांचा विचार करतील. आपण कोणाचाही वाईट विचार कधीही करू नये एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळू द्या असं तुम्ही स्वामींकडे मागायचंय. आणि ज्याचे कर्म चांगले असतात ना तो कधीही जीवनामध्ये संपत नसतो. सत्कर्मी माणसाला
जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात, आणि याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत कधीच नाही. म्हणून परमेश्वरावर नेहमीच निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याला काही उरणारच नाही. म्हणून आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला आपण कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय तुमचं अस्तित्व हे शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असेनात आणि कुठे का असेनात, कितीही गरीब असेना आणि कितीही श्रीमंत असेना, त्यांना काही फरक पडत नाही. स्वामी फक्त त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतात आणि त्यांना कर्मातून नक्कीच ते वाचवतही असतात. कारण आपण स्वामींचे नाव मनापासून घेत असतो. म्हणून नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास तुम्ही ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे. आणि त्या वचनावर अतूट तुम्ही विश्वास फक्त ठेवायचा आहे, एवढंच करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव राहील, असं नक्कीच स्वामी आपल्याला मनापासून म्हणत आहेत. आणि स्वामी सदैव आपल्या सोबत असतात, हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. आणि हेच तुमच्या लक्षातही आले पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. आणि भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात आपण जगले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे, पण त्यात कधी अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाहीये, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोह तुम्हाला पडू देऊ नका. म्हणून स्वामी सांगतात ना, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा कधी ठेवू नका आणि लोभ ठेवू नका, कारण अपेक्षा भंगांचे दुःख फार वाईट असते आणि त्या मोहात आपण कधीही पडू नये, हे मात्र निश्चित. म्हणून तुमच्याबद्दल कोणी काही बोलू द्या, ते मनावर कधी घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही ठेवू नका. उलट त्यांना माफ करा, आणि जो माफ करतो ना, तो खरा माणुसकीचा माणूस असतो आणि त्याचा देव सोबत असतो आणि कायमस्वरूपी सोबत असतो. आणि हे चांगले कर्म आपण करू शकतो. म्हणून माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा पडत असतो, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, जी म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. आणि ती जिद्द त्याला पुढे घेऊन जात असते. आणि त्याचा मित्र परिवार असतो, तो त्याने कमवलेला असतो आणि ते नक्की चांगले असले पाहिजेत. म्हणून विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो ना, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले मात्र नक्कीच घडत असते. म्हणून जीवनामध्ये अहमपणा आणि गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी तुम्ही होऊ देऊ नका. म्हणून असं म्हणू नका की मी आहे म्हणून सगळे आहेत. हा झाला तुमचा गर्व, आणि तुम्हाला यापेक्षा जास्त गर्व आलेला असतो, कारण तो पैशाचा मोह असतो. म्हणून वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे आणि ते आपण जगून घेतलेच पाहिजे. म्हणून प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान कधी भागत नाही, आणि कितीही तुम्हाला दिले तरी तुमची तहान कधी भागणारही नाही, हे मात्र निश्चित आहे आणि देवालाही माहिती आहे. म्हणून एखादी वस्तू हरवली की एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवून गेली, म्हणून तिथल्या तिथेच आपण विषय सोडून द्यायचा आहे आणि खूप दूरवर पाहायचं आहे. आणि त्या नादात आपण चांगल्या गोष्टी या जवळून आपल्या निघून जात असतात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे ना, ते प्रेमाने तुम्ही सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, तीच तुम्ही जपून मात्र नक्कीच ठेवली पाहिजे. आणि अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर आपले हृदय पाहत असतो आणि आपले हृदय तो चाचपून पाहतो. नक्कीच याने कर्म चांगले केले आहेत आणि याचं हृदय नक्कीच निर्मळ आहे की नाही हे स्वामी नक्कीच बघत असतात. म्हणून स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना नक्की शोधा आणि ते तुम्ही शोधलंच पाहिजे. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला नक्कीच जीवनात शोधत येतील. आणि स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. आणि त्यामुळे जीवनात कधी घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही तुम्हाला येणार असतात आणि ती येणारच आहेत. म्हणून मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, ती म्हणजे नक्कीच आपली आई असते आणि त्यांच्यासाठी आपण नक्कीच जगलं पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, तेव्हा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर देवा, आणि तुम्ही आमचं कधीही वाईट करणार नाही ही गोष्ट आम्ही मनात धरून नक्कीच तुमच्यावर विश्वास ठेवून जीवन हे पूर्णपणे जगत आहोत आणि ते जीवन आम्ही चांगल्या पद्धतीने जगणारही आहोत. म्हणून तुमच्या जीवनामध्ये काही लोक फायदा बघतात आणि काही लोक माणुसकी बघतात, आणि जे लोक माणुसकी बघतात ना, त्यांच्या सोबतच आपण कायमस्वरूपी राहिले पाहिजे. आणि असा विचार कधी करू नका की माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत ते माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्यावर बद्दल
या तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो आणि समाधानी करू शकतो. म्हणून स्वामींच्या नक्कीच तुम्ही आश्रयात राहिले पाहिजे आणि तुमचं जीवन असेही सुखी होऊन जाईल. म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण मात्र असतं. म्हणून काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येत असतात. म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होत असतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आनंदही होत असतो. म्हणून ते फक्त देवाची लीला असते आणि आपण ते बघायत राहायचं असतं. म्हणून तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे ना त्याविषयी तुम्ही भरपूर काही बोललं पाहिजे, पण ज्या विषयाची माहिती नाही ना तिथे आपण कुजबूज कधीही करू नये. आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपण करायला पाहिजे आणि केलाच पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नही मनापासून केले पाहिजे. म्हणून मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही आहे, कारण जिथे जे पेरलं जातं ना ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, आणि ते तेवढेच वाढत जातील. म्हणून आपलं मन कसं आहे हे परमेश्वराला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तो त्या पद्धतीनेच आपल्याला त्या कर्माची फळं देत असतो. म्हणून स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची ताण बागवणे अधिक श्रेष्ठ मात्र जीवनात असते. आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व तुम्ही समजून घेतले पाहिजे आणि ते व्यक्तिमत्व समजून, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती काहीतरी आठवण आपल्याला देऊन जात असते. म्हणून उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते खूप काही शिकून जात असतात. म्हणून मित्रांनो, नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधी सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारांमुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडून कोरोनासाठी ही दिशा नक्कीच मिळेल. आणि ती दिशा मिळाली की तुमचे प्रश्न आपोआप सुटत जातील आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असतोच. म्हणून आरोग्य तुम्ही जपायला हवे. जीवनामध्ये आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे आणि समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून तुम्ही समाधानी राहून तुम्ही निरोगी असलेच पाहिजे, तरच तुम्हाला जीवनामध्ये सुख हे पूर्णपणे लाभत असते. आणि प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली ना की कणाकणात ईश्वर आपल्याला येत असतो आणि ईश्वराचे दर्शन आपल्याला होतही असते. म्हणून माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देत आहे आणि माहिती असू नये की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि फक्त त्याच्याच ते हातात आहे. आणि ते कर्म कमावणे नक्कीच आपल्या हातात असतं. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलंच होणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढंच अभय वचन आपण स्वामींचे लक्षात ठेवायचं आहे. आणि केवळ पैशाने माणूस कधी श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो त्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात आणि त्याने तो माणूस चांगला पदारी जात असतो आणि चांगली उन्नतीही करत असतो. म्हणून अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग जीवनामध्ये बनवत असतं. म्हणून कधीही या गोष्टी अतिप्रमाणात आपण नाही करू आणि चांगल्या प्रमाणात आपण केल्या पाहिजे. आणि स्वतःवर विश्वास ठेवलात ना तर तुमची ती शक्ती बनून जाईल आणि इतरांवर विश्वास ठेवलात ना तर ती तुमची कमजोरी बनून जाईल. म्हणून तुम्ही कधीही बरोबर होताय कुणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधीच चुकलात हे मात्र सगळ्यांना आठवत असते आणि सगळेच तुमच्या चुका मात्र काढत असतात. आणि तुम्ही जर जीवनामध्ये तुम्ही नेहमी सर्वसाधारण आयुष्य आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात आणि तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. म्हणून तुम्ही तुमच्या क्षमता बाहेर काढल्या पाहिजे आणि त्याचा उपयोग करून तुम्ही भरपूर काही आयुष्यामध्ये मिळवू शकता. आणि तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. त्यामुळे विचार बदला, तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. आणि चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देत असतो आणि पण त्याहून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते आणि स्वतःचे प्रयत्न मात्र करावे लागतात. म्हणून आपण स्वतःमध्ये भक्कम विश्वास ठेवला पाहिजे. कोणी कौतुक करो व टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते तर टीका तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही सुधारण्याची संधी देत असते. म्हणून मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगताही येत नाही आणि प्रसिद्धी व्यक्तीमध्ये होण्यासाठी ही आयुष्याला क्षण ना क्षण ही कोणत्या तरी एका क्षेत्रात सतत उघडावा लागत असतो. म्हणून डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे कधीच चुकणारही नाहीत आणि भाषा तुमची गोड असेल ना तर माणसं कधीच तुमच्या हातून तुटणारही नाहीत. म्हणून या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते.
तुमच्या जवळ काही नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. म्हणून यश प्राप्ती करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा ही अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा जास्त प्रबळ असली पाहिजे. आणि जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी ते करतही नाही. म्हणून एक तर ते जिंकतात किंवा मग काहीतरी त्यातून ते शिकत असतात. आणि आपली खरी स्वप्न तीच आहेत जे आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडत असतात. आणि स्वप्न पाहतच असाल तर फारच मोठी पहा, कारण लहान कशाला आपण, कारण मोठी स्वप्नेच माणसाला रक्त हे ढवळू शकतात आणि ते तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकतात. म्हणून चांगलं यश प्राप्त करण्यासाठी तुमच्यामध्ये जिगर असली पाहिजे आणि आत्मविश्वास भरभरून असला पाहिजे. म्हणून मित्रांनो, कष्ट हे जीवनामध्ये भांडवल असतं आणि कष्ट तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढं जास्त भांडवल तुम्ही एकत्र करू शकाल. आणि कष्टाला मात्र पर्याय नाहीये, मग ते कसंही असो. तुम्ही डोक्याने कष्ट करता की अंगाने कष्ट करता हे तुमच्यावर आहे. म्हणून खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या जवळ आलो आहोत आणि भरपूर मोठा विजय आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवत असतात. म्हणून तुम्ही स्वप्न पाहायला कधी घाबरू नका. स्वप्न पहा, ते सत्य एक ना एक दिवस नक्कीच उगत असतात. आणि प्रसिद्धी ही अशी बाब आहे ना, जी कितीही मिळाली तरी माणसाची ताण कधी भागत नाही आणि कधीही माणूस त्याच्या मागे पळण्या वाचून राहत नाही, प्रत्येक वेळेस पळत असतो. म्हणून मित्रांनो, खूप माणसाची स्वप्ने एका विचारांमुळे अपूर्ण राहून जातात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. लोकांकडे कधीही तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्याकडे दुर्लक्ष करून चांगल्या रीतीने तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करा. संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. आणि संकटाचा सामना तुम्ही नक्कीच केला पाहिजे. आणि कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होत असते आणि यश प्राप्त होऊन त्यांचा विजय होत असतो. म्हणून गरुडा इतके उडता येत नाही ना, म्हणून चिमणीकडे उडण्याचे सोडत नाही. म्हणून प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यानुसार आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे. म्हणून मित्रांनो, समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. ते शांत राहून नक्कीच त्याचे वादळ एक ना एक दिवशी निघून जातात. म्हणून तुम्ही जेवढे जास्त शांत राहाल तेवढे जास्त तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे पुढे चालत जाल, हे मात्र निश्चित. आणि नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य कधीही तुम्ही जगू नका. स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका, तर इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास मात्र ठेवतील. आणि स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा. आणि यश साजरा करणं ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे अपयशातून धडा घेणं आणि तो धडा शिकणं. म्हणून कोणतीही चूक वाया घालून करू नका, त्यातून काहीतरी तुम्ही शिकायला जावं. आणि गणितात कच्चे असाल तरी चालेल, पण हिशोबात मात्र तुम्हाला आयुष्यामध्ये पक्के असायला लागेल आणि ते पक्के असायलाच लागतं. तो कोणताही हिशोब असो. आणि जीवनात मग कधीच तुम्ही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून द्याल आणि तो व्यक्ती कधीही तुमच्याकडे ढोंकूनही बघणार नाही. म्हणून आयुष्यात आनंदाने जगायचे असेल ना तर दोनच गोष्टी विसरा. तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्यासाठी वाईट केले ते. आणि हे विसरून तुम्ही जीवन अगदी समाधानाने जगू शकता. आणि आपले दुःख मोजक्या 1% माणसाजवळ व्यक्त करा, कारण 50% लोकांना काही पर्वा नसते आणि 49% लोकांना तुमच्या अडचणीत आहात याचा जास्त आनंद मात्र होत असतो. म्हणून जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहीत असला ना तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे कधीच आपल्याला सांगता येणार नाही. आणि दगडाने डोके फुटतात, पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली ना तर लोक त्यावर डोकेही टेकतात, हे मात्र खरं आहे. आणि ज्याने पावलं पावले आयुष्यात दुःख भोगले आहे ना तोच नेहमी इतरांना हसू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच मात्र ठाऊक नसते. आणि तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत मात्र येणार आहे. आणि हा निसर्गाचा अटळ नियम आहे आणि ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. म्हणून फुलपाखरू फक्त 14 दिवस जगतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकत असतं. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय तुम्ही नक्कीच जिंकत राहा. आणि कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या आणि असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो म्हणून कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय तो राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतो आणि तो यश मिळवत असतो. म्हणून आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हारलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येकाचे मी शिकत गेलो आणि प्रत्येकाकडून काही ना काहीतरी अनुभव घेत मी आयुष्यामध्ये चांगलं करत गेलो आहे. आणि यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय म्हणतील आणि काय करत आहेत याचा विचार कधीच करत बसत नाही. आणि सुंदर चरित्र आणि कर्तव्य कोणाकडून उसने मिळत नाही, ते फक्त स्वतःचं निर्माण करावे लागते हे निश्चित आहे. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. म्हणून क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतकं उत्तम मार्ग दुसरा कुठेही भेटणार नाही. आणि स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही आयुष्यामध्ये चांगलं असतं. आणि तुम्ही माझा द्वेष करा किंवा माझ्यावर प्रेम करा, दोन्हींचा फायदा होणारच आहे. आणि प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेल आणि द्वेष कराल तर मी तुमच्या मनात मात्र असेल, आणि तेव्हा माझाच फायदा त्यात होणार आहे. म्हणून असाच आपण सकारात्मक विचार करून जीवन साध्या सरळ पद्धतीने जगले पाहिजे. आणि विचार चांगलाच कधी आयुष्यात तुम्ही ठेवला पाहिजे. फक्त मदत मागा, सगळे लायकी दाखवतील. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे. आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच तो मार्ग जवळचा कधीही आपण तो मार्ग तुम्हाला घातक ठरू शकतो. आणि म्हणून आपल्याला जो मदत करेल आणि संकटामध्ये आपल्या पुढे उभा राहील त्याच्याच पुढे आपण त्यांच्या संकटामध्ये उभं राहायचं आहे. नाहीतर मग कामापुरता मामा असं आपण कधी करायचं नाही. सत्य ही अशी श्रीमंती आहे ना, जी कधीच खर्च करून एकदाच तुम्ही खर्च करा, त्याचा आयुष्यभर तुम्हाला आनंद येईल. आपण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ना, त्यामुळे तात्काळ सुख तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही दुसऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्तही करून द्याल, पण आयुष्यभर त्याची परतफेड तुम्हाला करत राहावी लागणार आहे. आणि हाच कर्माचा एक भाग आहे आणि असेच कर्म तुम्हाला भोगावे लागणार आहे. म्हणून जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईलच आणि तुमच्यासाठी कोणतरी बनलेला आहेच आणि देव त्याला पाठवेलच. याच्यावरच फक्त तुम्ही मनापासून विश्वास ठेवला पाहिजे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर तुम्हाला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची तयारी त्यालाच देतो ज्याच्याकडे क्षमता असते आणि तो काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवेल असे देवाला नक्कीच वाटत असते. आणि त्यामुळे नक्कीच देव त्याला संधी देत असतो. आणि म्हणून काही झालं तरी आयुष्यामध्ये कधी प्रयत्न सोडू नका. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता कधीही सोडू नका. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका आणि कोणते कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश मात्र प्राप्त होते. आणि आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी मात्र आपली असावी लागणार आहे. आणि चिंता आणि तणाव दूर करण्याचा एक चांगला उपाय, डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे. म्हणून कुणाशी काही तुम्ही देणं घेणं ठेवू नका. फक्त आपल्या स्वप्नांसाठी जगा आणि आपल्या स्वप्नांसाठी तुम्ही लढायला शिका. आणि तसं कराल तर तुम्हाला यश हे नक्की मिळणार आहे. आणि आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एक तर आपण विचार न करता कृती करत असतो आणि किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत असतो. आणि समुद्रात किती लाटा आहेत हे महत्त्वाच्या नसून त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात ना, हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपण यशाजवळ किती जवळजवळ जात आहोत हे महत्त्वाचं नक्कीच आहे. आणि अशा ठिकाणी नक्कीच ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवरचा विश्वास असायला हवा. आणि जीवनाची सुरुवात कुठून तरी आपल्याला करतच असतो आणि ती होतच असते. म्हणून काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात. आणि आपल्या नियतीचे मालक आपण स्वतः बनले पाहिजे, पण परिस्थितीचे गुलाम आपण कधी बनू नये. म्हणून तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेच तोवर टिकत असते. म्हणून तुमच्याजवळ जे तुमचे ज्ञान आहे आणि जे कौशल्य आहे तेच तुमच्याजवळ टिकून राहणार आहे, हेच मात्र निश्चित. आणि माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काही फरक पडत नाही. माझ्या समोर काही बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही, यातच आपला विजय मात्र नक्कीच असतो. आणि हल्ली चांगल्या कामाला लोकच फार आडवी येत असतात आणि मांजरं तर येतच नाही. म्हणून लोकच आडवे हे येणार आहेत आणि त्यांना तुम्ही बाजूला सारून नक्कीच आपल्या यशाकडे तुम्ही पदार्पण केलं पाहिजे. आणि जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ना, तोपर्यंत सर्व काही लोक गुलामच जन्माला येतील आणि गुलामच ते जन्माला येत असतात. म्हणून तुम्ही स्वतःचं काहीतरी करायला शिका आणि आयुष्यामध्ये तुम्ही मोठं यश गवसायला शिका. म्हणून कधीही तुम्ही बिझनेस किंवा काहीतरी करायला शिका. आणि आयुष्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही जेव्हा त्याचा हा मेंदूपासून जो विचार असतात ना ते चांगले निघायला लागतील आणि प्रत्येक गोष्टी त्याला चांगल्या गोष्टी दिसायला लागतील. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह नकारात्मक विचार करतो, त्यामुळे आपण खाली खाली जात असतो आणि आयुष्यात कधी प्रगती करत नाही. म्हणून आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायची इच्छा असेल ना तर चालत राहावे लागेल आणि प्रत्येक वेळेस वेगळी चाल रचत राहावी लागेल. म्हणून सर्वात मोठा रोग काय म्हणतील लोक, आणि त्या लोकांकडे कधी आपण लक्ष द्यायचं नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव मात्र पुसून टाकत असतो. आणि सगळ्यांचं आयुष्य कधी सारखं नसतं. कुणाला कष्ट कमी करावं लागतं तर कोणाला जास्त कष्ट हे करावं लागत असतं. आणि तुमच्या अपयशाला कवटाळून कधी बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा मात्र सुरुवात करा. आयुष्यात कधीच कुणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुम्ही आवडता ना त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज भासत नाही, आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ना ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयारही होत नाही. म्हणून आत्मविश्वासाचा अभाव हे जर अपयशाचे खरे कारण आहे. आणि ध्येय उच्च असेल की झेप देखील तेवढेच उंच आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधी निर्माण होत नाही, आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला उन्हात उभे राहावे लागते. त्याचप्रमाणे आयुष्यात कोणावर अवलंबून कधीही तुम्ही यश प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला स्वतःलाच प्रयत्न करावे लागत असतात. आणि म्हणून आयुष्यात एकतरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची आपल्याला किंमत कधी कळणार नाही. आणि हरला म्हणून लाजू नका, जिंकलात म्हणून माजू नका. न हरता न थकता ना थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं, आणि ते नशीब नक्कीच हरणार आहे. फक्त तुम्ही हार मानू नका. सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय तुम्ही कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका. दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपण बरोबर आहोत असाही होत नाही. आणि माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवत असतात, आणि मग एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. आणि जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना त्याचा तिरस्कार कधीच तुम्ही करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते आणि तुमच्या जीवनात तुम्हाला मागे टाकायला बसलेले असतात. म्हणून कासवाच्या गतीने का होईना पण थोडी थोडी प्रगती मात्र करा. आणि खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच ठेवा. जगा इतकं की तुम्हाला आयुष्य पूर्णपणे कमी पडेल, आणि हसा इतके की तुम्हाला आनंद कमी पडेल. आणि काही मिळालं व मिळालं नाही तरी नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की नशिबाला देणंही आणि परमेश्वराला देणंही तुम्हाला नक्कीच भाग पडेल. आणि परमेश्वर तुम्हाला देईल सुद्धा. म्हणून परमेश्वराला तुम्हाला द्यावंच लागेल. यासाठी तुम्ही प्रयत्नही तितक्या हे जिकिरीनं करायला हवेत. आणि जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा, आणि कोणी चुकलं तर त्याला माफ करायला शिका. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही माफ हे केलंच पाहिजे. आणि काही लोक हे नक्की शिकत असतात आणि काही लोक त्यातून अनुभव घेत असतात, म्हणून तोच अनुभव आपल्याला नक्कीच घ्यायचा आहे. म्हणून आपलं सर्वात मोठं पण असतं. म्हणून माणसाला स्वतःचा फोटो का काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बघायला आणि बनवायला मात्र काळ लागून जात असतो. आणि एक छोटीशी मुंगी ही तुमच्या पायाला चावू शकते, पण तुम्ही त्याच्या पायाला चावू शकत नाही. म्हणूनच जीवनात कुणाला खोटं समजू नका, कारण ते जो करू शकतो ते कदाचित तुम्ही कधी करू शकणार नाहीत, म्हणून तुम्हाला जमणारही नाही. म्हणून फक्त आयुष्यात स्वामींवर विश्वास ठेवा, आणि न डगमगता तुम्हाला तुमच्या संकटामध्ये भरपूर ते साथ देतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा आणि स्वामींसोबत जुळा. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि हा संदेश मनापासून तुम्ही ऐकत राहा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल, आणि चुकूनही तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाच्या प्रत्येक पहारेला एक नवीन दिशा मिळते, आणि त्यांच्या उपदेशांमुळे आत्मविश्वास मजबूत होतो, आणि संकटाच्या क्षणात धैर्य साठवायचं समजतं. आणि स्वामी समर्थांच्या प्रेरणेने जीवनात अनुभवायला अनेक संधी मिळतात, आणि त्यांच्या दिव्य नावाच्या जपातून जीवनात सुख शांतीची साधना नक्कीच आपल्याला करता येते. आणि ते तुम्ही नक्कीच केलं पाहिजे, कारण स्वामींचं नामस्मरण हे तुम्ही केल्याने तुम्हाला त्याचे अनुभव नक्कीच येतील, आणि तुम्हाला कोणी फसवूही शकणार नाही, आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही मोठी प्रगतीही करता येईल. म्हणून त्यांचं नामस्मरण करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, एक स्वामी गुरूंचे जे भक्त होते ते सकाळी उठल्यावर देवाची पूजा करत असताना स्वामी समर्थांना त्यांनी विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरी लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले,
बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात. तात्पुरता त्याचा फायदा होतो, परंतु निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या नक्कीच प्रपंचाला भोगावे लागते. आणि मग वरवर तो सुखी जर दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेलं आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं वचन स्वामी आपल्याला देत आहेत. आणि स्वामी अजून म्हणतात की अरे, कुठलीही गोष्ट इतकी सहज घडत नसते, ती घडण्याला काहीतरी निमित्त घडावं लागतं. अरे, एवढ्यात डगमगून काय जातोस? अजून आयुष्यात तुला बऱ्याच संकटांचा मुकाबला करायचंच आणि बऱ्याच आपत्तींना तोंड द्यायचंय. म्हणून तुला आमच्याकडून मदतीची अपेक्षा असेल तर ते तुझ्यात हातात आहे आणि तुझा आमच्यावरील विश्वास नक्कीच ठेव आणि मग पहा, तू नक्कीच तुझ्या जीवनामध्ये भरपूर मोठी प्रगती करशील आणि भरपूर जिंकशील सुद्धा. म्हणून आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, परंतु हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि हीच हिंमत तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून ना मानाचा भुकेला ना सन्मानाचा भुकेला, माझा खरा सेवेकरी तोच जो फक्त सेवेचा भुकेला, असं स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून स्वामींची सेवा तुम्हाला करत राहायची आहे आणि स्वामींची सेवा केल्याचं फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळणार आहे. म्हणून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूंसोबत अजून एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे, तो म्हणजे जिव्हाळा. आणि जो आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो. म्हणून तुमच्या मनामध्ये जिव्हाळा असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही. तुमची आर्थिक परिस्थिती श्रीमंती किती उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे, हे कधीच विसरू नका. आणि निसर्ग सुद्धा कधीच उतत नाही, मातत नाही. अनेक फळांनी लगडलेले झाड सुद्धा वाकलेले असते. विनम्रता निसर्गाकडून आपण नक्की शिकली पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच खात्री करायला हवी. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची अजिबात वाढवू नका, कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. म्हणून वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. म्हणून निवळ ही आपले असते, हे लक्षात ठेवा. म्हणून किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कुणालाच माहिती नसते. म्हणून मित्रांनो, जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून ते तसं करत असतात. आणि डोकं शांत असेल तर निर्णय तुमचे अजिबात चुकणार नाही. आणि तुमची भाषा गोड असेल ना, तर तुमची माणसं सुद्धा तुमच्यापासून लांब जाणार नाही. म्हणून कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही, हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. म्हणून प्रत्येकासोबत आपण नक्की चांगले संबंध मात्र ठेवले पाहिजे. आणि आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्याचं चुकत जातं. आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला मात्र तुमच्या लागत असते. म्हणून जो दिसण्यावर जातो ना, तो हमखास फसतो, आणि जो डोळ्यातील भाव ओळखतो ना, तो आपले मन जिंकत असतो. पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो, तो मन जिंकून कायम हृदयात मात्र राहत असतो आणि तोच व्यक्ती आपल्याला आवडतही असतो. म्हणून मित्रांनो, एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लक्ष्मी आणि विष्णूची. लक्ष्मी म्हणते, जग सर्व पैशांवर चालते, पैसा नाही तर काहीच नाही, म्हणून मलाच किंमत. म्हणून विष्णू म्हणतात की सिद्ध करून दाखव. मग लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते. तिथे अंतयात्रा चाललेली असते. त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते. सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघितले ना, पैशाला किती किंमत आहे. विष्णू म्हणतात, प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. लक्ष्मी म्हणते, प्रेत कसे उठणार, तो मेला आहे. म्हणून विष्णूंनी खूप सुंदर उत्तर
लक्ष्मी मातेला दिले. ते म्हणाले, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे. ज्या क्षणी मी या शरीरातून निघून जाईन तेव्हा पैसा हा माती मोल होऊन जाईल आणि त्याची काही देणं घेणं माणसाला नसणार आहे. म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत माणुसकी जपायला शिका आणि चांगलं वागायला शिका. जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचं जीवन हे खऱ्या अर्थाने उधळून येत असतं. तरच तुमचं जीवन तुम्ही पुढे चांगल्या प्रकारे सुद्धा जगू शकता. म्हणून जे सुरू केलंय त्याचा अंत नीट झाला पाहिजे. वाईट माणसं जिंकली तरी चालेल, पण चांगला माणूस मात्र तुमच्या जीवनात हरला नाही पाहिजे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणून तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा स्वतःत सुधारणा करणं कितीतरी चांगलं आहे. आणि स्वतःमध्ये सुधारणा केली तर आपल्यामध्ये भरपूर काही चांगले बदल सुद्धा होतात आणि भरपूर काही चांगली गोष्टी आपल्याला शिकायला सुद्धा मिळत असतात. म्हणून एके दिवशी ते चिमणीने मधमाशीला विचारले की तू इतक्या मेहनतीने मध बनवतेस आणि माणसे ते तुझ्यापासून तो मध हिसकावून घेतात, तुला वाईट नाही वाटत का? तेव्हा मधमाशी खूप सुंदर उत्तर देते. ती म्हणते, माणसे फक्त मी बनवलेला मध घेऊन जातात, मध बनवण्यासाठी कला नाही घेऊ शकत. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून आपल्याकडे जी कला आहे त्यात तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. कारण ती कला तुमच्याजवळून कोणीच घेऊ शकत नाही. तुमचा फायदा नक्कीच घेऊ शकतात, पण कला तुमच्याकडून घेऊ नाही शकत. म्हणून ज्या माणसांच्या गरजा कमीत कमी असतात ना, ती नेहमी समाधानातच असतात. आणि आपल्याला जे मिळणार आहे ते मिळण्याशिवाय राहणार नाही आणि ते न मागता मिळणार आहे. आणि जे कधीच मिळणार नाही ते जंग जंग पछाडलं तरी मिळणार नाही. निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात आहेत आणि त्या मागण्या आहेत. आणि तुम्ही निसर्गाकडे मागितले ते निसर्ग तुम्हाला ते देणारच आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून लहान मुले किती प्रामाणिक असतात ना, सडेतोड असतात. त्यांना बनवा बनवी आवडत नाही, दुटप्पीपणा आवडत नाही आणि पसंत पडत नाही. पण ती स्पष्ट वक्ती असतात. त्या स्पष्ट वक्तेपणामागे प्रामाणिकपणाची व सच्चेपणाची अशी झणझणीत लाका असते की डोळस माणसाला स्पष्ट वक्तेपणाचं अंजन झोंबवण्याऐवजी त्यामागची निर्मळ वृत्ती दिसून येईल. आणि ती निर्मळ वृत्ती आपण मनात ठेवली पाहिजे आणि लहान मुलांप्रमाणे नक्कीच वागलं पाहिजे. आणि त्यांच्याकडून भरपूर काही आपल्याला शिकायलाही मिळते. म्हणून जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, फक्त शब्दाला आधार पाहिजे आणि तो आधार मिळाला की सर्व काही नीट होत असते. म्हणून तुम्ही जास्त पैसा पैसा करूनही काही होत नसतं. पैशाने सर्व काही आपल्याला मिळतही नसतं. म्हणून गुंठा करून काही होत नाही. जाताना कोणी सोबत काहीच नेत नाही. किती कोरले बांध, भूक कधी संपत नाही. मेल्यावरही माणसांची संपत्ती कधी कामी येत नाही. काळी आई इथेच राहणार आहे, तुम्ही इथे राहणार नाही. मेल्यावर सातबाऱ्यावर नाव सुद्धा तुमचं राहणार नाही. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधी मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य मात्र हे सोन्यासारखं आपल्याला परत कधी मिळत नाही. म्हणून निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत हेही त्यांना मान्य करीत नाहीत. आणि तरीही त्यापैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. आणि त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन मात्र करत असतात आणि त्याप्रमाणे आयुष्यात चालत असतात. म्हणून माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा मोठमोठ्या गोष्टी बोलून दाखवतो, तर तो जेव्हा लहानातल्या लहान गोष्टी समजून घेतो त्यातून तो मात्र नक्कीच मोठा होत असतो आणि नक्कीच त्याला समजूतदारपणा सुद्धा येत असतो. म्हणून जे घडेल ते सहन करायचं असतं. आयुष्य मात्र असंच जगायचं असतं. बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं. कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी मात्र आपल्याला थांबायचं असतं. कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसतानाही आले तरी हसवायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं. आकाशात झोपावूनही धरतीला विसरायचं नसतं. मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला, मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं. इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं. पण जग सोडताना मात्र समाधानाने मात्र जायचं असतं आणि ते समाधान खूप महत्वाचं असतं. म्हणून इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे जीवनात तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल
तर तुम्हाला मात्र स्वतःला बदलायला लागेल आणि स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही नक्कीच चांगले प्रयत्न केले पाहिजे आणि स्वतःला बदलले सुद्धा पाहिजे. अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं. अनेक वेळा मन मारून जगावं लागतं. हक्काचं सोडून द्यावं लागतं. जे आवडत नाही ते आवडीने स्वीकारावं लागतं. नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या. मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळवून घ्यावं लागतं. खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जाता असतो. जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो. सारी स्वप्न पुरी करायची म्हटली तर आपली माणसं दुरावतात असतात आणि माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात. म्हणून कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो. काही कमवत असताना काहीतरी गमावत जातो. हे आयुष्य आहे. इथे आपण जगत कमी आणि लढत जास्त जातो आणि तेच माणसाला लढायला लागतं आणि लढून हे आयुष्य जिंकायला लागतं. म्हणून परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदलते आणि त्यानुसार आपलं मनही बदलत जातं. म्हणून मित्रांनो, याची एक गोष्ट मी तुम्हाला ऐकवतो. गुरु शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली आहे. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्याने गुरुला सांगितलं, ज्याने गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेला. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास कमी झाला. म्हणून यातून तात्पर्य असं आहे की परिस्थिती बदलली की आपली मनस्थिती बदला. त्यामुळे दुःख सुखात बदलेल आणि सुख दुःख शेवटी मनाचाच तर खेळ आहे आणि तेच आपल्याला जीवनामध्ये त्रास देत असतं. म्हणून त्याच्याशी सुद्धा आपण त्याचप्रमाणे शिकलो पाहिजे. म्हणून स्वतःचे डोळे पुसणे इतके धीट होणे आवश्यक असते. कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे नेहमी जास्तच भेटत असतात आणि आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून नक्कीच विश्वास मात्र ठेवलेला असतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यातले निर्णय चुकतात, मग आयुष्यात चुकत जाते आणि कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि नक्कीच आपल्याला काही समजतही नाही. त्यावेळेला फक्त तुम्ही स्वामींची भक्ती करायची आणि स्वामींविषयी चांगला विचार करायचा आणि त्यांची सेवा करायची. कारण तेच तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देऊ शकतात. आणि त्यांच्या भरोशावर राहत असाल तर मग तसं करू नका. तुम्ही जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही प्रयत्न कराल तर स्वामी तुम्हाला मदत करतील आणि तुम्ही जर स्वामींच्या भरोशावर असाल तर तसं अजिबात राहू नका. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा आणि स्वामींची भक्ती सुद्धा करा. तुमच्या मार्गाला येणारी संकटे स्वामी नक्कीच दूर करतील. म्हणून मित्रांनो, आयुष्यात कधीच आपण खचायचं नसतं. संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमूस जाऊ नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही नाही म्हणून उगाच कुडत तू बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती दोन हात करत चल. विजय तुझा असेल जेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू मात्र खचू नकोस. म्हणून चुका होत जातील, तुम्ही समाधानी जा आणि सुधारत जा. म्हणून वाट सापडत जाईल, तुम्ही शोधत जा. माणसं बदलत जातील, तुम्ही स्वीकारत जा. परिस्थिती शिकवत जाईल, तुम्ही शिकत जा. येणारे दिवस निघून जातील, तुम्ही क्षण जपत जा. प्रसंग परीक्षा घेतील, तुम्ही क्षमता मात्र तुमची दाखवत जा आणि ती क्षमता तुमची वाढवत सुद्धा जा. म्हणून वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट काही जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळेही मात्र उघडत नाही. म्हणून राग आल्यावर थोडं थांबलं ना आणि आपली चूक झाली ना तेव्हा थोडं तुम्ही नमायचं, तरच आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आणि सुखाने आपलं जीवन चांगलं चालूही शकतं. म्हणून आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा. प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं. चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं. चुकलेल्या कधी कुणी द्यावा विसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. हक्काचं असं आपल्या एक माणूस असावं ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं. रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरून यावं. हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा. आयुष्याचा प्रवास असा काही असावा, चांगला मात्र असावा. आणि देवानेही आपल्याला सर्व काही चांगले दिलेलं आहे, म्हणून आपल्यासोबतही चांगले होणार आहे. फक्त आपण कोणाविषयी वाईट विचार करू नये आणि कोणाविषयी मनात द्वेष मात्र ठेवू नये. म्हणून ओठात एक आणि पोठात एक असं कधी वागायचं नाही आणि आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मात्र मांडायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं. विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं.
खरं वागणं, विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण मात्र नक्कीच असतं. म्हणून ज्यांची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती मात्र नसते. म्हणून त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला मात्र महत्व आहे. आणि तुम्ही चांगल्या गोष्टी करत असतील तर तुम्ही नक्कीच चांगली माणसं सुद्धा जोडून ठेवाल. म्हणून मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण कधी खेळू नका. कारण शिक्षण, डिग्री, पॅकेज यावरून माणूस कधी श्रेष्ठ हो किंवा मोठा होत नसतो. कष्ट, अनुभव आणि माणुसकी हेच माणसाचं श्रेष्ठत्व आहे आणि हे शेवटी त्याच्या कामी सुद्धा येणार आहे. म्हणून तुम्ही कधीच आयुष्यामध्ये गोंधळून जाऊ नका आणि कधी चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. मित्रांनो, गोंधळलेले मन व अस्थिर जीवन कधीच असते ना त्या स्वतःला मार्ग सुचत असतो, पण ना दुसऱ्याने सांगितलेला मार्ग पटत असतो. म्हणून काय करावे काय नाही यावरच मन फक्त मनात विचार सुरू असतो. असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते. यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते. बाकीच्या गोष्टी होतच राहतील, मनातील भीतीला मात्र आवरायची असते. वेळ जशी येते तशीच निघून जाते, पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते. आणि जर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेळेस स्थिर केले तर मोठ्यामधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नक्कीच भेटत असतो. आणि तो मार्ग दाखवण्यासाठी आपले स्वामी आपली मदत देखील करत असतात, कारण त्यांना आपल्या लहानशा बाळांची काळजी असते आणि आपल्या बाळांना ते सर्व काही पुरवत सुद्धा असतात. म्हणून दररोज स्वतःची स्पर्धा करत स्वतःला सर्वश्रेष्ठत्वाच्या दिशेने पुढे नेत राहणं आणि कालपेक्षा आज अधिक चांगलं करत राहणं आणि स्वप्न बघणं, स्वप्नपूर्तीसाठी लक्ष ठरवणं, एक लक्ष साध्य झालं की त्यापेक्षा मोठं लक्ष स्वतः पुढे पुन्हा ठेवणं आणि अशा प्रकारे जगत राहणं, यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण स्वतंत्रपणे झळाळून उठेल आणि तो प्रत्येक वेळी चांगली कामं सुद्धा करेल. म्हणून पैसा, सत्ता, प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. आणि मन थाऱ्यावर नसेल तर अन्य कोणतीच गोष्ट काहीच कामाची नाही. आपल्या जीवनाचा ताबा आपल्या हातात असणे ही सर्वात मोठी पॉवर आहे आणि तीच पॉवर तुम्ही नक्कीच वापरली पाहिजे. म्हणून बोलावे बरे, बोलावे खरे, कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजणे, थोडक्यात समजावणे. शब्दांमुळे दंगल, शब्दांमुळे मंगल. शब्दांचे हे जंगल, जागृत राहावं. जिभेवर ताबा, सर्व सुखदाता. पाणी वाणी नाणी, नासू नये. असंच आपले तुकाराम महाराज म्हणत असतात आणि त्याप्रमाणे आपण आपल्या वाणीवर नियंत्रण नक्कीच ठेवलं पाहिजे. म्हणून मोहमाया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षाकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. आणि तो मार्ग तुम्हाला नक्की चांगल्या दिशेला घेऊन जाईल आणि चांगले लोकांची ओळख तुमची घडून आणेल. म्हणून स्वतःची किंमत आयुष्यामध्ये आपण नक्कीच केली पाहिजे, तर आपण कुठेतरी वरच्या लेवलला जात असतो. म्हणून जीवनात आपण खूप वेळा पडतो, हरतो. कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात. त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही. परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात, म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुम्ही खूप अनमोल आहात आणि ही गोष्ट कधी विसरू नका. एक लक्षात ठेवा, जो भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब मात्र तुम्ही नक्कीच करायला नको. आणि कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि जे म्हणजे आपले अनमोल जीवन. आणि त्या आनंदाने आणि सुखात आपण नक्कीच जगले पाहिजे आणि त्या जीवनाचा सुद्धा आनंद आपण मनापासून घेतला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कटू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला मात्र येत असतात. आणि त्या शुभेच्छांनीच आपण चांगलंच करायचंय आणि आपण चांगल्या प्रमाणे राहायचंय. म्हणून इच्छाशक्ती प्रार्थनेने ती वाढत असते आणि इच्छाशक्ती वाढली की प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे सामर्थ्य येते आणि हुरूप येतो आणि उत्साह वाढतो आणि जीवन जगावेसे आपल्याला नक्कीच वाटत असते. कारण ते जीवन आपल्यासाठी चांगले चाललेले असते आणि चांगले वागलेले सुद्धा असते. म्हणून पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तर ते कपाळी लावतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं, तर अस्तित्वावरून किंमत मात्र नक्कीच ठरत असते आणि ती किंमत नक्कीच आपण त्याचप्रमाणे ठरवली पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये मौन व स्मित हास्य ही जगातील सर्वात सामर्थ्यवान साधने आहेत.
हसणे हा बऱ्याच समस्यांचं निराकरण करण्याचा मार्ग आहे आणि शांतता हा बऱ्याच समस्या टाळण्याचा मार्ग देखील आहे. म्हणून तुम्ही स्मित हास्य करत नक्कीच मौन पाळलं पाहिजे आणि प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा आपलं काम निमूटपणे चांगल्या प्रकारे कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळते. एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा मात्र आपल्याला मिळत असतो. आणि ही टेस्ट तुम्ही नक्कीच केली पाहिजे आणि यात नक्कीच तुम्ही दुसऱ्यांची शंका करणे हे बाधक आहे आणि तेच तुम्ही केलंच पाहिजे मित्रांनो. तरच तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातील. म्हणून जे आवडतंय ते नक्की करा, नाहीतर नैराश्यातून आध्यात्मिक गुरु देखील आत्महत्या करत असतात हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला जे आवडेल तेच तुम्ही करा आणि चांगल्या प्रकारे फक्त करा. म्हणून आपल्या व्यक्तींच्या स्वभावात प्रेमात असतो आणि एक गोष्ट लक्षात घ्या की स्वभावाच्या प्रेमात आपण नक्कीच पडतो आणि शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तर ती हवी हवीशी आपल्याला वाटत असतात आणि ती क्षण आपण जगत असतो. म्हणून चिखलात पाय पडले आणि फसले ना तर नळाजवळ जावे, परंतु नळाला पाहून चिखलात मात्र जाऊ नये. तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशांचा उपयोग करावा, पण पैसा बघून वाईट मार्गावर कधीच जाऊ नये हे मात्र निश्चित आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. म्हणून आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भोवताली भरपूर आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीत चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमची कला, अजिबात शक्ती, ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधी चोरता येणार नाही आणि ते चोरूही शकत नाही, कारण ते तुमचं आहे आणि ते तुमच्याजवळ कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. म्हणून खरं आणि स्पष्ट बोलणाऱ्या लोकांचं बोलणं कडू जरूर असतं, पण अशी लोक कोणासोबत धोकेबाजी मात्र करत नाही आणि कधीही धोका सुद्धा देणार नाही, कारण लोक खूप इमानदार असतात आणि इमानदार लोक जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतात. म्हणून लाचारी आणि खोटं बोलून जवळीक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात नक्कीच तरी होणार नाही आणि चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गाला सुद्धा येतील. म्हणून तुम्ही चांगल्या गोष्टींना आत्मसात करत राहिलात तर प्रकृती तुम्हाला मदत करेल आणि प्रकृती तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी मात्र घडवून आणेल. म्हणून प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत, एकतर देऊन जा नाहीतर मग सोडून जा, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही आणि ते आपण सोबत घेऊन जाऊ शकतही नाही, कारण मृत्यूनंतर आपल्याला इथे सर्व काही ठेवायचे आहे. म्हणून डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला ना आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहणे म्हणजे श्री स्वामी समर्थांची शक्ती आहे आणि स्वामी समर्थ चमत्कार करत आहेत असे आपण समजावे, कारण तेच आपल्याला सांभाळत आहेत आणि तेच आपले गुरु सुद्धा आहेत. म्हणून आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते, पुढची परीक्षा कोणती यावी आणि यायची आहे ती कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही. म्हणून कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही जीवनामध्ये नक्कीच आयुष्य जगत असताना मन मोकळेपणाने आणि आनंदाने जगलेच नक्कीच पाहिजे. जीवनात उत्तम मित्र, योग्य रस्ता आणि चांगले विचार, उच्च ध्येय आणि अंगी नम्रता, या 5 गोष्टी 5 बोटांप्रमाणे असतात आणि सर्वच जुळून आल्यावर वज्रमूठ तयार होते आणि मग याच वज्रमुठीची ताकद माणसाला यशाकडे घेऊन जात असते आणि हीच वज्रमूठ तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल. ते म्हणजे काय की पहिलं म्हणजे मेहनत केली तर धन मात्र तुम्हाला मिळेल, संयम ठेवला तर काम नक्कीच होईल आणि गोड बोलले तर ओळख नक्कीच होईल आणि आदर केला तर नाव तुमचं नक्कीच होणार आहे आणि ते नक्कीच तुमच्याकडे येणार सुद्धा आहे. म्हणून तुम्ही नक्कीच नाव मोठं करा आणि त्या नावानुसार तुम्ही नक्की चालायला शिका आणि बोलायला सुद्धा शिका, कारण ते नावच तुम्हाला या जीवनामध्ये पुढे घेऊन जाणार आहे आणि ते नावच तुम्हाला भरपूर काही प्रगतीही करू देणार आहे. म्हणून स्वतःसारखी वेळ द्या, मनसोक्त जगा आणि नक्कीच सतत कामात अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो आणि कोणतंही वय जास्त नाही किंवा कमी नाही. बाबांच्या नक्कीच वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद घेता येतो आणि हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं, पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही हे मात्र तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या वेळातच आपण ते कार्य केलं पाहिजे, तर आपल्याला यश प्राप्ती नक्कीच होत असते. म्हणून मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही जीवनामध्ये नक्कीच काहीतरी ध्येय ठरवून
त्यासाठी काम नक्कीच केलं पाहिजे. आणि माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. म्हणून साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसं असतात. आणि तीच माणसं आपल्याला आईच्या मायेने जवळ घेत असतात आणि ते आपल्याला मदतही करत असतात. कारण त्या माणसाच्या मनामध्ये नक्कीच दया असते, नक्कीच सौंदर्य सुद्धा असतं. म्हणून मित्रांनो, तुम्ही फक्त चांगल्या माणसांचा स्वीकार करा आणि वाईट माणसांचा दुरावा करा. म्हणून स्वामींकडे एक प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, मला आणि माझ्या परिवाराला सुद्धा तुम्ही तेवढंच चांगलं ठेवा आणि तेवढंच सुखी समाधानी ठेवा. हे स्वामी राया, जेव्हा मी संकटांच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबून जातो तेव्हा माझे मन व्याकुळतेने तुझा धावा करते. आणि हे आई, जेव्हा तू क्षणाचा विलंब न करता लगेच धावत येतो आणि मला संकटातून बाहेर काढते. ते गुरुराया, आमची तोडकी मोडकी भक्ती तुम्हाला आवडते, हीच आमची दौलत आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की स्वामींना आपण केलेली कोणतीही भक्ती नाही आवडत असं कधी होतच नाही. प्रत्येक भक्ती स्वामींना आपली आवडते आणि ते स्वामी स्वीकार देखील करतात. फक्त आपण ते मनापासून ती भक्ती केली पाहिजे आणि त्या वाट्यावर आपण नक्कीच चाललो पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणाला स्वामींना धन्यवाद म्हणायला शिका आणि स्वामींना नक्कीच चांगली आपली मनापासून सेवा करायला शिका. स्वामी भक्तांनो, स्वामींविषयी असंच तुमचं प्रेम असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्याला सुद्धा तुम्ही चांगले विचार पोहोचवण्यात यशस्वी व्हाल. यशस्वी माणसे ही नेहमी दुसऱ्याला मदत करण्याला सुद्धा संधी पाहत असतात आणि अयशस्वी माणसे यात माझा काय फायदा याचा विचार मात्र करत बसतात. म्हणून एक कणखर व्यक्ती कधीच मात्र माघार घेत नाही आणि गिव्हअप करत नाही. ती रात्रभर झुरेल, रडेल, पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार मात्र करेल आणि दुसऱ्या दिवसापासून नक्कीच चांगला विचार ती करेल. म्हणून तुम्ही नेहमी चांगल्या मार्गाला चालले पाहिजे आणि चांगल्या मार्गाने राहिले पाहिजे. म्हणून दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून तुम्हाला स्वतःचा अनुभव हा नक्कीच यायला हवा आणि स्वतःचा अनुभव तुम्हाला आला तेव्हाच तुम्ही जीवनात कुठेतरी काहीतरी नक्कीच चांगले करत असता. म्हणून सुंदर नसली तरी चालेल, पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना मात्र समजतील आणि ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल. म्हणून जबाबदारी बरं असताना बरं नाही म्हणून सांगून नक्कीच शाळा बुडवली आणि आता खरंच बरं नसताना पण बरं आहे असं म्हणत कामावर मात्र जावे लागतं. म्हणून तुम्ही कधी तुमचं शिक्षण सोडू नका आणि चांगल्या मार्गाला नेहमीच लावा. नक्कीच तुम्ही चांगल्या मार्गाला राहाल तर तुम्ही चांगले यशस्वी सुद्धा व्हाल. म्हणून संसार करताना अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत राहतात, पण यांना बाजूला ठेवून ज्या नक्कीच नवरा बायकोला एकमेकांवर प्रेम करता येतं त्यांचा संसार कधीच मात्र तुटत नसतो आणि कधीच तो कमी होत नसतो. म्हणून आपण नेहमीच एकमेकांवर भरभरून प्रेम केलं पाहिजे आणि स्वामींवर सुद्धा आपण तेवढंच प्रेम केलं पाहिजे. म्हणून सुरुवात करण्यासाठी महान असणं गरजेचं नाही, पण महान होण्यासाठी सुरुवात करणं मात्र गरजेचं आहे आणि ती सुरुवातच तुम्हाला पुढे घेऊन जात असते. म्हणून कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चाललेली जीवनाची ओढाताण हेच आहे ते आयुष्य आणि असंच आपल्याला आयुष्य जगत राहायचं आहे. म्हणून कडू आहे पण सत्य आहे. संकट पण त्याच वेळी येतात ज्यावेळी खिशात रुपया सुद्धा नसतो आणि आपल्याला देव खरी परीक्षा सुद्धा घेत असतो. म्हणून मित्रांनो, त्या परीक्षेत जर तुम्ही पास झालात तर तुम्ही काहीही करू शकता आणि कुठल्याही स्तरावर तुम्ही मोठे होऊ शकता, एवढं मात्र निश्चित लक्षात ठेवा. म्हणून असं म्हणतात, माणसाच्या स्वभावाला औषध नसते हे खरं आहे, मात्र त्या स्वभाव मागची भूमिका आपण समजायला हवी, तरच त्या स्वभावातील स्पष्टता मात्र कळायला आपल्याला लागते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून तर जीवनात काल तुमच्यासोबत कोणाचं तरी भांडण झालं असेल आणि कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर तुम्हाला रडवलं असेल तर विसरून जा. गेलेल्या वेळेबद्दल आपण काही नाही करू शकत, पण एवढं मस्त दिवस आहे, आपला वेळ काहीतरी करण्यात घालवा जेणेकरून तुम्हाला झालेल्या गोष्टींचा विसर नक्कीच पडेल आणि तुम्ही चांगल्या कामाला देखील लागाल. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच तुमच्या जवळच्या व्यक्तीला पुढे हा संदेश पाठवा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय शिवराय, जय श्रीराम. धन्यवाद.